मी. कोण आहे हे काय करताय तुम्ही? काही नाही अगं, इतरांच्या अंगणात पडलेले केरसुणीचे हे तुकडे सगळे उचलून आणले आणि याची उत्तम केरसुणी बनवली आहे आणि आता साफसफाईसाठी त्याचा वापर मी आता करणार आहे दुसऱ्याच्या पैशानं. हा हा हा. काय हे मी लग्न झाल्यानंतर तू हे माझं घर सोडून जाशील ग. मग साफसफाईसाठी मला नोकरवर ठेवावं लागेल. मग तेवढा पैसा मला परवडणार नाही ग. म्हणून मग त्याच्या सगळ्याची मी ही प्रॅक्टिस करतोय. पप्पा हा घ्या चहा. चहा? हे मी रोज रोज कशाला पाहिजे चहा? परवाच गाळलेल्या चहाचा चहा केलाय, घ्या. हो शानी माझी गोडीली ती. आता एक काम कर, या गाळलेल्या गाळ्याचा चहा अजून 2 दिवसांनी बनव आणि त्यानंतर तुळशी वृंदावनात तो सगळा गाळ टाकून दे. म्हणजे तुळशीचं रोग वाढेल हळू हळू हळू. आणि जरा बचत करायला शिक आता थोडीशी. लग्न होणार आहे तुझं. हा ते मी शिकेन बचत करायला. पण पप्पा मला कळतच नाही त्या चौघांपैकी लग्न कोण करणार आहे माझ्याशी. मला सुद्धा ते कळत नाही की नेमकं कोण लग्न करणार आहे तुझ्याशी त्या चौघांपैकी. चल आपण विचारून खात्रीच करून घेऊया. चल ये 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 ये. अरे अरे बरं ना तुम्ही चौघे सगळे एकत्र. हे काय करताय तुम्ही? हे रमी खेळतो आम्ही. अच्छा रमी खेळताय. अरे हा जोकर आलाय. हा जोकर टाक. काय मी गेमवर आहे. चला घरी जा. इकडे जुगार खेळतोय मध्ये बोलू नका. चला घरी जा. चला चला घरी जा. पैसे घेऊन चला. पप्पा कोण आहे रे? तुम्ही काय आहे? कशाला आलो आपण? अरे हो खरंच की. माझ्या खोलीमध्ये तुम्ही पत्ते खेळताय. माझ्या खोलीचा तुम्ही जुगाराचा अड्डा करून टाकलाय चौघांनी. उठा द्या पत्ते. मामा जरा ऐकून तर घ्या. ऐकायचं नाही. सांग काय घ्यायचंय? तिकडे मी टेन्शन मध्ये असतो तुमच्या चौघांपैकी माझ्या हेमाशी नेमकं लग्न कोण करणार आहे म्हणून. आणि तुम्ही ते मज्जेमध्ये पत्ते कुठेच बसलेले आहात. निघा बाहेर. हे बघा मामा, आम्ही सुद्धा तुमच्या इतकेच टेन्शन मध्ये आहे म्हणून आम्ही पत्ते खेळतोय. काय टेन्शन मध्ये पत्ते खेळतात? काय मामा, आम्ही असं ठरवलं की काय पत्त्याच्या डावात जो हरेल ना तो हेमाशी लग्न करेल. काय म्हणून आम्ही पत्ते खेळतोय. तुम्ही एक काम करा, आम्हाला थोडे थोडे पैसे द्या. 100 रुपये द्या. बस तेवढे. माझा काय संबंध आहे? मी का तुम्हाला द्यायचे ते पैसे? राहिलं नका देऊ पैसे. आम्ही तुमच्या मुलीचा विचार करतो. आता तुम्हाला जर असं वाटत नसेल तर आपल्याला काय द्या ना पैसे. जाऊ दे काय हेमा, यांना एवढे गुणी जावई मिळतात याची यांना कदरच नाही. मग ठीक आहे, मग एवढे का 100 त्याच्यावर नाही भेटणार. हो चालतील ना. हे घ्या. पण एवढेच हा, जास्त नाही मिळणार. तेवढे तर द्या. घे घे मोजून घे. चला चला पत्ते वाटा. गेले पैसे. मामा तुम्ही खेळायला बसता? मी अरे ते हारले तर ते हेमाशी लग्न करतील. ते हेमाचं लग्न करून देतील असं म्हणतो मी. चल वाट चल. हे माझे 100. चल. बंड्या हरलास आता सांभाळतो. म्हणजे तू माझा नवरा? अगदी माझ्या मनासारखं झालं. नाही हे महामाया, माझा नाच सोड. अगं माझ्याशी लग्न केलं तर तुला काय मिळणार आहे? मी ह्या पत्त्याच्या डावात नाही, प्रत्येक डावात हरत असतो. तू एक काम कर, जो जिंकला ना त्याच्याशी लग्न कर, म्हणजे तू सुखी राहशील. काय मामा? अरे पण रांडीच्या मगाशी तूच म्हणालास ना पत्त्याच्या डावामध्ये जो कोणी हरेल तोच हेमाशी लग्न करेल म्हणून. चूक झाली. मग आता भोग. हेमा,
हा पप्प्या आहे ना नेहमी जिंकत असतो. तू ह्याच्याशी लग्न कर, सुखी राहशील. खरंच? विचार. हे नाही 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 अजिबात नाही. हा आणि मी तुम्हाला दिलेले 400 रुपये द्या रे रांडेच्यालो. ते लग्नाच्या नंतर बघू आपण. 400 रुपये? हो. मामा ते आता विसरा. 400 काय? रुपये. 400 रुपये विसरायचे? विसरून द्यायचे 400 रुपये मी दिलेले आहे. अरे 400 रुपयाला काय आई बाप काय आहेत का नाही? मी विसरणार नाही. मला माझे 400 रुपये त्वरित पाहिजे आहेत. सांगू छोटो. मी अत्यंत डेंजर माणूस आहे. दाखवतोच तुम्हाला. मामा काय करतोय तिकडे? अरे भांडी पाडतोय तो. दाखवतोच तुम्हाला. आता तर तुमच्या अरे बंड्या हे बघ. अरे एकाच जागी 4 वेगवेगळे जॉब्स आहेत. अरे मग वाट कसली बघताय? चला कामाला लागूया, म्हणजे त्या उधळे मामाचं तोंड तरी बंद होईल. हा यार. फायदा मस्त आहे रे. करायचं? हो. चला. येस ऑल द बेस्ट. चला. मिस्टर, तुमचं नाव काय? तसं माझं खरं नाव प्रकाश आहे, पण तुम्ही मला बंड्या म्हटलं तरी चालेल. हो, मिस्टर बंड्या. ही आमच्या कंपनीची 3 दर्जेदार प्रोडक्ट्स आहेत. त्याचं काय हो, या 3 पैकी एकही प्रोडक्ट मार्केटमध्ये अजिबात चालत नाही हो. तर मला एक सांगा की तुमच्या मार्केटिंग स्किल नुसार ही प्रोडक्ट चालवायला कंपनीने काय करायला हवं? बेसिकली म्हणजे माझं एक ऐकाल? तुम्ही हे सगळं विका आणि एखादा ढाबा टाका. अय्या. अहो बिझनेस करताय तुम्ही, तुम्हाला एवढं कळत नाही? अहो साधं गणित आहे. तुमचं एक प्रोडक्ट विकलं ना की उरलेली जी 2 प्रोडक्ट आहेत ना ती त्याचबरोबर फ्री द्यायची. मग बघा तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत मिळणार नाही. एवढी डिमांड वाढेल तुमच्या या फालतू प्रोडक्टची. वा 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 वा, काय मस्त सजेशन आहे हो तुमचं. मला वाटतं ना की तुमच्यासारखी माणसं प्रत्येक कंपनीत असायला हवी. थँक्स. बरं मग मी माझी नोकरी पक्की समजू? पक्की म्हणजे काय? इश्श, अहो मी तर तुमचा पगारही ठरवलाय आणि दिवाळीचा बोनस सुद्धा आत्ताच देऊन टाकायचा असं वाटतंय मला. काय सांगताय काय? तुमच्यासारख्या बॉसची आम्हाला खरंच गरज आहे. लगेच बोनस सुद्धा? अहो म्हणजे काय? आता मला सांगा, तुमच्यासारख्या विद्वान माणसाची कदर करायला नको का? जरा उठा उठा, जरा इकडे या. या इकडे या. ती बघा बघा आमची कंपनी बघा, इथला स्टाफ बघा. इथंच तुम्हाला काम करायचंय आणि हा तुमचा पगार आणि बोनस. मिळाला का बोनस आणि पगार? भुक्कड कंपनी आहे यार. असल्या कंपनीत जॉब करून आपल्याला आपलं करिअर नाही बरबाद करायचं. अरे तो बॉस तर मला दिवाळी बोनस पण देत होता, हातापाया पडत होता. आपल्याला काय आपलं चॉईस आहे की नाही? आपण आपलं टॅलेंट असल्या लोकांसाठी बरबाद करायचं नाही. तुमचं काय झालं? अरे रेल्वे भरतीसाठी गेलो होतो. मराठी बोलल्याबरोबर ते घाबरले, पळाले ना. राज्यच कळलं नाही त्यांना. हाकलून टाकले यार मला. अरे तुला हाकलवला, मला आतमध्ये घेतला, चहा बी पाजला. अरे मी मॅनेजरच्या पोस्टला इंटरव्ह्यू दिल्या आणि सिलेक्ट केलं पिऊनच्या पोस्टला. अरे बघ ना यार, मी पण मॉल मध्ये गेलो होतो. मॉल आडला सेल्स बॉय म्हणून. इंग्लिश येत नाही म्हणून हाकलून लावला यार. आपण MM ना, मराठी मीडियम. हे असल्या लोकांसाठी आपण आपले टॅलेंट बरबाद नाही करायचं. मला फक्त एक सांगा, काय तुमच्या पण कमरेखाली जरा जरा दुखतं का? हो ना? मग सगळ्यांचे सेम इंटरव्ह्यू झाले. चला. हे बंड तुला कसं कळलं यार?